तळतळीनं काय सांगितलं माहिती का? मी शेतकऱ्याचं आहे ना, मी फक्त उभा आहे तुम्ही म्हणजे आपल्यात एवढाच फरक आहे. मी फक्त उभा आहे तुम्ही, मी तुमचा आहे, तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. काय मत आहे? आज आपण महाराज तुम्ही अभ्यास करा. मागच्या आठवड्यात MPSCचा निकाल लागला. सगळे सर्वसामान्य शेतकऱ्याचे पोरं MPSC झाले. अभ्यास करा. सगळे MPSCला आता जेवढे पास झाले ना पोरं, हे आऊत करायचे पोरं आहेत, शेतकऱ्याचे पोरं आहेत, दुकानदाराचे पोरं आहेत, वेल्डिंग करणाऱ्याचे पोरं आहेत. पण ते पोरं एक दिवस लाल दिवा घेणार आहेत. खरं आहे का खोटं आहे? बोला. मेंढे वळणार. तुम्ही मिलिटरी तपासा महाराज. या महाराष्ट्राचं एवढं वैभव आहे, एक मुलगा सुद्धा आईचा मिलिटरीत आहे अशा आयात. त्या आयांचे खरे सत्यात सत्कार व्हायला पाहिजे. बाकी मिलिटरीत पोरं कोणाचे आहेत? कोणत्या कीर्तनकाराचं पोर मिलिटरीत आहे, कोणत्या प्राध्यापकाचं पोरग मिलिटरीत आहे, कोणत्या डॉक्टरचं पोरग मिलिटरीत आहे, कोणत्या राजकर्त्याचं पोरग मिलिटरीत आहे, कोणत्या उद्योगपतीचं पोरग मिलिटरीत आहे, ज्याचा बाप मेंढ्या वळतो त्याचं पोरग मिलिटरीत आहे, ज्याची आई फाटकं लुगडं नेसते आणि कापूस 12 रुपये किलोने याचायला जाते, तिचा मुलगा कमांडो आहे. अभ्यास करा. होमगार्ड, पोलीस, PI, API, होमगार्ड पासून सुरुवात करा. होमगार्ड, PI, API, पोलीस, वायुदल, नौदल, सैन्य दल कोणाची पोर आहेत? शेतकऱ्याची पोर आहेत. ध्यानात ठेवा. आणि आता निकाल लागला MPSCचा, सगळे शेतकऱ्याची पोर आहेत. पोरांनो तुम्ही आमच्या टोळीत या. आमचे सभासद व्हा. तुम्ही मराल. 42 झाले ताजे पाहुणे येईन. 42 तीनच राहिले पुण्यतिथीला. जोडीदाराचं पोरं होऊन ऑपरेशन झालं. किती वाईट आहे. लई तळतळ येते महाराज. रोज सांगतो मी कीर्तनात, पाठ झालंय लोकांच्या, पण मला दम निघत नाही महाराज. दंब आकडा तर जाग्यावर. आज आपली माणसं कुटुंब जर आठवले महाराज, तुम्हाला रोज सांगतो मी, आपल्या कुटुंबांची अवस्था अतिशय वाईट आहे. आपल्या पोरांना कष्ट करायची सवय राहिली नाही आणि आपल्या पोरांचा सगळी मंडळी वापर केल्याशिवाय राहत नाही. वापरून घेतात सोडून देतात. पोरांनो म्हशी भादरा 350 रुपये म्हैस आहे, शिवाय भिजून आपण द्यायची आहे. महाराज हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. एकच मिनिटात सांगतो. सांगू का पुढे जाऊ? 40% शाळेतले पोरं मोबाईलमध्ये गेलेत. 10% लोक शेअर मार्केटनं भिकारी झालेत. शेअर मार्केटमध्ये पैसे गेलेले इथं 4 जण बसले माझ्या पुढं. नाव सांगून उभा करीन, नाव सांगून. हा, तुमच्या बापानं पाहिलं होतं 2 रुपयाला 36 रुपये. हसायच्या गोष्टी आहे. आज 40% पोरं मोबाईलनं गेले. 80% पोरी इंस्टाग्राम जॉईंट आहेत. 80% पोरीनं खरं एक घोट आहे. थबाड वासू वासू इंस्टाग्राम पाहता. काही आकलीचा भाग आहे का? आणि त्या इंस्टाग्राममध्ये हे काढते कुठे फोटो काढतात. बोकडे बस, कुत्रे बस. शिळीचा मुका घे, बकरीचा मुका घे, वर तंगड कर, खाली तंगड कर. आणि ते फोटो कुठं टाकायचे? इंस्टाग्रामला. आता बसलेले माणसं मला सांगा बरं, मी तुमच्या पुढे उभा आहे, मी सावळा आहे का काळा आहे? काळा म्हणणं का बरं का, आपलं भांडण होईल. काळा म्हणले मला राग येईल बरं का. मी काळा नाही आहे, सावळा आहे. आता मी असा सावळा आहे ना, फोटोत कसा दिसतो द्वारा. मग या पोरीला आकली कुठे? याची बंगरी बुंगरी पोरांनी फोटो काढले का यांनी पाहिजे. हाय येड्याचा माझा. हाय ती बिनविशीचं लगेच वाय हाय वाय हा हा. आणि इंद्रिकर बोलला का मुलींच्या भावना दुखावल्या. काय भावना दुखावल्या?
काय भावना पुरीनो खरं आहे का खोटं आहे तेव्हा तेच म्हणलं खरं आहे आपण तर काहीच म्हणलं लहानाले पोरं खरं आहे का खोटं आहे खरं आहे तुला आहे प्रियशी नाही मग प्रयत्न चालू आहे 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले 10% लोक शेअर मार्केटने गेले तुम्हाला वाईट वाटेल 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात बोला तुमचं काय मत आहे तुम्ही काहीच बोला 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात आणि त्याचा परिणाम असा वाईट झालाय बाप जिवंत आहे मुलगा गेला काय लोकांनी बोलायचं लोकांनी म्हणायचं वय मार लोक मग आमच्या क्लिपा करायच्या बातम्या करायच्या ना आम्हाला आरोपी बनवायचं आज वस्तुस्थिती खरी आहे का खोटी सांगा मुलगा मला आहे ना मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला आहे मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे मी तुमच्यातलाच आहे ना आज बापानं जर मुलाला खांदा दिला तर आयुष्यात काय कमवलं आपण आहे काय कमवलं आज बाप जिवंत आहे मुलगा गेलाय आई जिवंत आहे मुलगा गेलाय आज खुशाला आपल्यावर ही वेळ आली आज कसायला काय देणं दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट झाली मला इतकी दारुड्यांची नालायक अवलाद आहे महाराज भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत आज काय चित्र झालंय समाजात आणि हे जर तुम्हाला करायचं असेल तर 16 पोरं मायेची ऐकायची आहेत मी इथं आहे तुम्ही काय काळजी करायची नाही 16 मध्ये 10 झालेत आताशी अजून 6 राहिले मी तू तुझं माझं 4 काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार 6 4 10 आता शिल्लक राहिले 6 आशा इच्छा वासना तृष्णा मनष्णा तितिक्षा म्हणून एक वाक्य सांगतो नगद नारायण महाराजांना बाबतीत अज्ञानाची मुळी तोडा अज्ञानाची मुळी तोडा अहंकाराचं खोड कापा दोन्ही होठाच्या मध्ये रामकृष्ण हरीची कुऱ्हाड घ्या तिला संताच्या कृपेचा दांडा बसवा तिला वैराग्याची धार लावा आणि शरीरातल्या 12 फांद्या तोडून टाका तुम्ही शिवाजी महाराज व्हाल नुसतं बोंबलून जमणार नाही आणि हीच अवस्था माझी गुरु निवृत्तीनाथ यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला बोध झाला माया नावाची म्हातारी मरत नाही तवर बोध नावाचा मुलगा होत नाही आणि निवृत्तीनाथाने माझ्या डोक्यावर हात ठेवल्यामुळं मला झाला साधू Oh
इथं परत थोडा घोटाळा आलाय. वेळेला कीर्तनच घोटाळ्यात होत. आता साधूचा बोध झाला. याचा अर्थ काय? नगद नारायण महाराज, माधव महाराज यांच्याकडून जो बोध आला तो शिवाजी महाराजांकडे आला आणि शिवाजी महाराजांकडून तो बोध संभाजी महाराजांकडे गेला. ही परंपरा आहे. मग साधूची जर सेवा केली, आता हे वाक्य सांगू टाका, देव नाही भेटला तरी चालेल, साधू भेटला का देव भेटतो. हा, हे देवाच्या कोण नाद लागेल बस, त्याला वेळ आहे का एवढं नाद लागायला. तुम्ही देवाचं नादीच लागू नका, साधू धरा. साधू धरला का देव आपाप येतो. आणि आपली लोक काय करतात, लक्ष्मी पूजित तर नारायण उचकून देतात. हा, तसं नाहीये. साधू बोध झाला. म्हणून एक वाक्य सांगा, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं. तुमचं तर डोकंच बंद झालं. उत्तर नीट ऐका. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं याचा अर्थ माया नावाची म्हातारी मरावा आणि बोध नावाचा मुलगा. आणि बोध नावाच्या मुलानं 4 कामं करावीत. एक, मी कोण आहे हे कळलं पाहिजे. उगाच मी पाटील आहे, तुला कोण सांगितलं? काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य. तू येडा आहे का सदस्य आहे? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले बावळ्या. तुम्ही जोपर्यंत आत्मबोधावर येत नाही आणि विधेय अवस्थेमध्ये थोडं जगत नाही तोपर्यंत तुम्ही साधू होऊ शकत नाही. 12वा अध्याय स्पष्ट सांगतोय, आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. तुम्ही थोडा आत पाहायला शिका. बाहेर कवर पाहता आणि बाहेर पाहून काय करणार तुम्ही? मेले लोक कीर्तन ऐकू ऐकून सांगू सांगू सप्ते झालेत किती, महाराज गेलेत किती, आणि तुम्हाला किती महाराज घालवायचे? तुम्ही बातम्या ज्ञानाच्या मागे लागा. तुमचं काय मत आहे? आज कौतुक करा ना महाराज, एवढ्या राक्षस भुवनच्या वाड्याने एवढा मोठा सप्ताह केलाय. बरे गाव आहे चांगलं आहे, एक पखोद्या गावातच दिला आहे. म्हणजे गावाला परंपरा आहे. आणि शिवाजी महाराजांनी जी व्यक्ती निवडली ते बी काम भारीच आहे. इथून पुढे ना महाराज, आता हे तुमचे हे अवघड आहे. आता हे गाद्या बिद्या ह्या गोष्टी पहिल्यासारख्या आता राहिलं नाही. आता परमार्थामध्ये पहिल्यापेक्षा स्पर्धा जास्त झाली. आता ते यापुढे एवढंच वाजून थांबवलं नाही पाहिजे. यानं रोजच रियाज केला पाहिजे. कीर्तनकारांना आठवड्यातून चिंतन बदलवलं पाहिजे. आता थोडेसे पुस्तकं उचकून कीर्तनं झाली पाहिजेत. हे बाईच्या बाबाच्या धन्य माता पिता तयाच्या नाही चालत आता. खरं आहे का खोटं? लोकांची ज्ञानेश्वरी कमी वयात होते. मी सगळ्याला अपवाद आहे, माझं वय झाल्यावर ज्ञानेश्वरी पाठ झाली. तुमच्या सगळ्यांच्या ज्ञानेश्वऱ्या 30-40च्या आत झाल्या. मला आत्ता शिकवाव्या यायला लागल्या. नाही तर 10 वर्षापूर्वी माझ्या कीर्तनात एक ओवी नव्हती. अख्खी कीर्तनकार माझ्या कीर्तनाला तमाशा म्हणायची. घेऊ नका त्याची तारीख. आता वाक्याला ओवी आहे, एक वाक्याला एक. याचं कारण समका माना नाही तर नका मानू. माऊलीवर श्रद्धा ठेवा, कृपा होतेच. कृपा त्याचं उदाहरण आहे ना. मी इथं उभा, मी काय कोण घासली बिसली आज काहीच नाही केलं पाहिजे. नाही 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 नाही, बुंगली तर बुंगली. हा विनोद नाही. तुम्हाला आमच्या काही गोष्टी ऐकाव्याच लागतील. आता हे राक्षस भवन आहे, परादिशी काल आहे, एवढे गरीब लोक आहे, दुष्काळ पडलाय. मग 5-6 लग्न जमेल जर असतील तर काड्यातच करून टाकली तर काय होईल? आता मंडप आहे, जाऊ नवरा नवरी घेऊन यायची. फक्त लोक आहेत, आणणार नाही ते. नाही, लोक जमीन विकतील पण सप्त्यात लगीन नाही करणार. मग तो कमी पण आहे ना. लग्न भले लफड्याचं का असा ना. किती आहे हे शिका. हे शिकणं काळाची गरज आहे. आणि एकदा का साधू भेटला तर कापूर पेटवल्यानंतर जसं काही खाली शिल्लक राहत नाही तसं संताची भेट झाली. कापुराच्या वाती उजळल्या गो, कापुराच्या वाती उजळल्या गोती, कापुराच्या वाती उजळल्या गोती, कापुराच्या वाती उजळल्या गोती. समाप्ती झाली
माईक सिस्टीमवाले आचारी काय कौतुक केलंय सगळ्या लोकांनी. आता माझे 3च वाक्य ऐका. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. गायक वादक गुणजन स्टेजवरचे आमचे जोगदान भाऊ सगळे मित्र परिवार सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा.